10 days 10 रेसिपीज. आज आपल्या रेसिपीचा तिसरा दिवस किंवा तिसरी रेसिपी असं म्हणू शकतो. आज आपण काय बनवतोय, तर आज आपण बनवतोय शेजवान चिकन. त्यासाठी साहित्य आणि कृती. हे बॅटर बनवलेलं आहे मी. त्या बॅटरची रेसिपी तुम्हाला मी दिलेली आहे, तुम्ही चेक करू शकता. त्या बॅटर मध्ये मी चिकन ऍड करतोय आणि फ्राय करून घेतो. तर शेजवान चिकन साठी आपले चिकन फ्राय झालेलं आहे. आणि ह्या रेसिपीचा दुसरा पार्ट म्हणजे शेजवान सॉस. शेजवान सॉसची सुद्धा आपण रेसिपी दिलेली आहे, ती चेक करा. पॅन आपला छान गरम झालेला आहे. यामध्ये साधारण 1 टेबलस्पून ऑइल, 1 टीस्पून चॉप गार्लिक, 1 टीस्पून चॉप जिंजर. आपलं जिंजर गार्लिक सॉटे झालेलं आहे. यामध्ये मी अर्धा डाइस ऑनियन टाकतोय. ग्रीन कॅप्सिकम हाही डाइस केलेला आहे. आणि रेड आणि येलो कॅप्सिकम हेही डाइस करून घेतलेलं आहे. त्याला मी चांगले सॉटे करून घेतोय. आता व्हेजिटेबल्स आपले छान सॉटे झालेले आहेत. त्यामध्ये मी साधारण 150 ml पाणी ऍड करतोय. आता आपण पाणी ऍड केलेलं आहे, तर ह्यामध्ये साधारण 1.5 टीस्पून रेड चिली सॉस, 1 टीस्पून ग्रीन चिली सॉस, सोया सॉस, 1 टीस्पून विनेगर, 1 टीस्पून आपला शेजवान सॉस, साधारण 2 टीस्पून टाकतोय. हलकीशी शुगर, चवीपुरतं मीठ. आता हा सॉसला चांगली उकळी येऊ द्यायची. तर आपल्या सॉसला छान अशी उकळी आली. त्यामध्ये मी कॉर्न स्लरी ऍड करतोय, जेणेकरून आपला सॉस थोडा घट्ट होईल. कॉर्न स्लरी बनवताना 2 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे, पण त्यात थोडंसं पाणी ऍड केलेलं आहे. तर आपला सॉस तयार आहे. त्यामध्ये ऍड करू आपलं फ्राय केलेलं चिकन. आता आपलं शेजवान फ्राईड चिकन किंवा चिकन इन शेजवान सॉस रेडी आहे. हिला आपण प्लेटमध्ये काढून. आता तुम्हाला दिसेल की आपल्या चिकनच्या आजूबाजूला थोडा सॉस जास्त आहे. जर तुम्हाला ड्राय हवा असेल तर तुम्ही पाणी थोडं कमी घालायचं आहे. स्प्रिंग ऑनियननी गार्निश करू आणि आपली डिश तयार आहे.